देगलूर बिलोली असम्बली हलके के लिए होने जा रहे ज़िमनी इंतखाबात में वंचित बहुजन अघाड़ी ने डॉक्टर उत्तम इंगोले को अपना उम्मीदवार करार दिया है। इस सिलसिले में आज वंचित बहुजन अघाड़ी की रियासती कारगुजार सदर रेखाताई ठाकुर ने एक बयान जारी करके इनके नाम का ऐलान किया है। डॉक्टर उत्तम इंगोले पिछले 2 दहाइयों से देगलूर में समाजी और तिब्बी मैदान में खिदमत अंजाम दे रहे हैं। उन्होंने फुले शाहू अम्बेडकर तहरीक में भी सरगर्म रोल अदा किया है। इसी तरह तिब्बी शोबे में इन्हें सांप के डसने से मुतासरा मरीजों के इलाज में महारत हासिल है। पिछले पार्लिमानी इंतखाबात में भी उन्होंने वंचित बहुजन अघाड़ी के उम्मीदवार की तशहीरी मुहिम में तन मन धन से हिस्सा लेकर पार्टी को मुस्तहकम करने में अहम रोल अदा किया था। इनकी मजमूई कारकर्दगी और एक आला तालीम याफ्ता शख्सियत की खूबियों को देखते हुए उन्हें उम्मीदवार बनाया गया है। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार 90 देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून डॉक्टर उत्तमराव रामराव इंगोले यांची घोषणा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे। डॉक्टर उत्तमराव इंगोले हे देगलूरमध्ये गेल्या 2 दशकांपासून सामाजिक आणि वैद्यकीय कामामध्ये कार्यरत आहेत। संविधान जागरण समितीच्या माध्यमामधून आंदोलने आणि कार्यक्रम राबवण्याचं आणि फुले आंबेडकरी चळवळीमध्ये सातत्याने काम करण्याचं त्यांचं योगदान आहे आणि त्यांनी विशेष सेवा ही देगलूर बिलोली भागामध्ये सर्पदंशाच्या संबंधामध्ये केलेली आहे। या भागामध्ये सर्पदंशाने अनेक रुग्ण मरण पावतात। हे लक्षात घेऊन त्यांनी त्या भागामध्ये सर्पदंशासंबंधीचं अज्ञान दूर करण्यासाठी जागृती आणि सर्पदंशाने बाधित रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी सातत्याने योगदान दिलेलं आहे आणि शेकडो रुग्णांचे प्राण वाचवलेले आहेत। वंचित बहुजन आघाडीच्या कामामध्येही ते गेल्या अनेक दिवसांपासून सहभागी आहेत। लोकसभा निवडणुकीच्या वेळेस त्यांनी त्या भागामधील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचं तनमन धनाने काम केलेलं आहे आणि गेल्या विधानसभा निवडणुकीमध्येही पक्षाचा आदेश मानून त्यांनी निवडणुकीची प्रचारधुरा सांभाळलेली आहे। गेल्या अनेक दिवसापासून बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडीचा प्रचार आणि वंचित बहुजन आघाडीचा प्रसार करण्याच्या कामामध्ये ते सहभागी आहेत।